ही त्यावेळीची गोष्ट आहे जेव्हा ऑटोमन साम्राज्य आणि युरोपियन क्रुसेडर्समध्ये धर्मयुद्ध चाललं होतं. 15व्या शतकाच्या सुरुवातीला दोन्ही गट एकमेकांच्या सीमेवर हल्ला करत, कधी एक जिंकत तर कधी दुसरा. वर्ष 1462 मध्ये ऑटोमन साम्राज्याचे सुलतान महमूदने एक मोठी सेना एकत्रित केली आणि पूर्व युरोपवर आक्रमण केलं. युरोपाच्या सीमेवर वलेकिया नावाचं एक राज्य असायचं. सुलतान महमूदची सेना वलेकियाच्या सीमेवर दाखल झाली आणि त्यांनी तिथे एक दृश्य बघितलं. 23,000 मानवी शरीर खुंट्यावर अडकवली होती. भाले त्यांच्या शरीरातून निघून डोक्यातून बाहेर येत होते आणि याच अवस्थेत त्यांना एका लाईनीत लटकवलं होतं. ही लाईन 100 किलोमीटर लांब होती. ऑटोमन तुर्क त्यांच्या क्रूरतेसाठी ओळखले जायचे, पण हा नजारा बघून त्यांनाही धडकी भरली. सुलतानने त्यांच्या सैन्याची ही अवस्था पाहिली आणि म्हणाला, जो व्यक्ती आपल्या सीमेच्या रक्षणासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो त्याला आपलं राज्य वाचवण्याचा पूर्ण अधिकार आहे. सुलतानने वलेकियाला जिंकण्याचं स्वप्न तिथं सोडलं आणि माघारी फिरला. ज्या माणसाच्या क्रूरतेने तुर्कांना घाम फोडला त्याचं नाव होतं व्लाड द थर्ड, तिसरा व्लाड. असं त्याचं अजून एक नाव होतं जे आपण ऐकलं असेलच, ड्रॅक्युला. कोण होता ड्रॅक्युला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी तुमचा दोस्त आणि होस्ट घेऊन आलो आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ, कारण आपला विशेष हा आहे. आज आम्ही तुम्हाला एक कहाणी ऐकूच, पण त्याच्या अगोदर अजून एक कहाणी ऐका. एक विशालकाय हवेली होती. काळा कोट घालून एक वकील हवेलीत येतो. हवेलीचा मालक बाहेर येतो. तो एवढा पांढरा आहे की जणू त्याच्या शरीरातील शेवटचा रक्ताचा थेंब पण निसडून काढलाय. म्हाताऱ्याला लंडनमध्ये घर घ्यायचे. वकीलला तो म्हणतो, काही दिवस इथंच थांब, काम पूर्ण झाले की जा. वकील तयार पण होतो. एकानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी रात्र जाते आणि सकाळी जेव्हा तो वकील उठतो तेव्हा त्याला दिसतं की त्याच्या शरीराचा रंग थोडा पांढरट झालाय. तेच हवेलीच्या मालकाचं शरीर जवान दिसू लागले. 1 महिन्यानंतर वकील स्वतःला हॉस्पिटलमध्ये पाहतो आणि त्याच्या शरीराचा पूर्ण रंग पांढरा झालाय. ज्याने हे केलं तो होता काउंट ड्रॅक्युला. काउंट ड्रॅक्युला 1897 मध्ये ब्राम स्टॉकरने आपल्या नॉवेलमधून ड्रॅक्युलाला पूर्ण जगात फेमस केलं. एक काल्पनिक कॅरेक्टर जो दुसऱ्यांचं रक्त पिऊन जिवंत राहतो, जो उन्हात बाहेर येऊ शकत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कुत्र्याचं रूप घेऊ शकतो. ब्राम स्टोकरने त्याची प्रेरणा एका माणसाकडून घेतली ज्याचं नाव खरंच ड्रॅक्युला होतं. गोष्ट 15व्या शतकाची. पूर्व युरोपात एक राज्य असायचं, वलेकिया. आताचा जो रोमानिया देश आहे, वलेकिया त्याचा एक हिस्सा होता. यांच्या राजांचं नाव होतं व्लाद द सेकंड. वलेकियाचं राज्य ऑटोमन साम्राज्याच्या सीमेवर होतं. युरोप आणि ऑटोमन यांच्या लढायांमध्ये वलेकियाची खूप वाट लागायची. वलेकियाला पार केल्याशिवाय युरोपात जाऊ शकत नव्हते, म्हणून वलेकिया एक प्रकारे फ्रंटसारखं काम करायचे. युरोपात त्यावेळी ईसाई धर्मयोद्ध्यांचा एक संघटना होती, ऑर्डर ऑफ द ड्रॅगन नावाची, आणि व्लाड सेकंड त्याचा एक सदस्य, म्हणून त्याला एक उपाधी मिळाली होती, ड्रॅक्युलची. ड्रॅक्युलचाच अर्थ होतो ड्रॅगन. व्लाड ड्रॅक्युल त्याच्या राज्यात होणाऱ्या विद्रोहांमुळे चिंतित होता. शेजारी हंगरी नावाचा देश होता जो विद्रोही सामंतांना समर्थन द्यायचा. म्हणून 1442 मध्ये व्लाडने आपली गादी वाचवण्यासाठी ऑटोमन तुर्कांकडे मैत्रीचा हात दाखवला. सुलतान महमूद संधीसाठी तयार झाले, पण त्यांच्या 2 अटी होत्या. पहिली ही की वलेकिया प्रत्येक वर्षी त्यांना टॅक्स देईल, आणि दुसरी की व्लाड त्याच्या 2 मुलांना त्याच्या सेवेमध्ये पाठवेल. व्लाड सेकंडचे 3 मुलं होती, मिसिया, व्लाड द थर्ड आणि राडो. मिसिया त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा, त्यांचा वारस, म्हणून त्याने व्लाड द थर्ड आणि राडोला सुलतानच्या सेवेसाठी पाठवले. ही एक प्रकारची कैदच, ज्यामध्ये त्यांना तुर्की रीतिरिवाज पाळण्यासाठी फोर्स केलं जायचं. राडो या प्रेशरच्या पुढे झुकला आणि त्याने इस्लाम कबूल केला. तुर्कांच्या अधीन राहणं त्याने स्वीकारलं, पण व्लाड द थर्ड यासाठी राजी नव्हता. त्याची शिक्षा त्याला भेटली, त्याला यातना दिला गेला, त्याला टॉर्चर केलं गेलं. व्लाड थर्ड तरीही यापुढे काही वाकला नाही. तिकडे त्याचे वडील पण अडचणीत होते. 1447 मध्ये पुन्हा एक सामंतांचा उद्रेक झाला आणि व्लाड सेकंडला सत्तेतून फेकून देण्यात आलं. काही काळानंतर व्लाड थर्ड पुन्हा वलेकियाला आला. तेव्हा त्याला कळाले की त्याच्या संपूर्ण परिवाराची हत्या केली गेली आहे.
त्याच्या वडिलांना मारून त्यांच्या घराच्या मागे दफनवण्यात आलं, तर भाऊ मिसियाला खूप टॉर्चर केल्यानंतर जमिनीत जिवंत काढण्यात आलं. यामुळे व्लाड थर्डची आग तळपायातून डोक्यात गेली. त्याने बदला घेण्याची शपथ घेतली. थोड्याच काळात त्याने एक सेना एकत्रित केली. त्याने विद्रोहातील मुख्य सामंतांवर युद्ध केले आणि त्याचे मुंडके छाटून आपल्या वडिलांना श्रद्धांजली दिली आणि वलेक्याचा राजा बनला. आपल्या वडिलांप्रमाणेच त्याने ड्रॅक्युलची पदवी धारण केली आणि व्लाड थर्ड बनला ड्रॅक्युला. पण त्याचबरोबर त्याचं अजून एक नाव पूर्ण युरोपात फेमस होतं, व्लाड द इम्पेलर. इम्पेलरचा अर्थ असतो छिद्र करणारा. त्याचं नाव हे पडलं कारण तो त्याच्या दुश्मनांना भाल्याने छेदून लटकवत असे. युरोपियन इतिहासात व्लाड ड्रॅक्युलाला सगळ्यात क्रूर शासक मानलं जायचं. त्याच्या दुश्मन त्याला शैतानची औलाद म्हणायची, कारण त्याची कारनामेही तशीच होती. सत्तेत आल्यानंतर व्लाड ड्रॅक्युला बरोबर काही लोकांनी विद्रोह करण्याचा प्रयत्न केला. आता व्लाड त्याच्या वडिलांसारखी पुन्हा तीच चूक करणार नव्हता, म्हणून त्याने सगळ्या दुश्मनांना एक पार्टी दिली आणि पार्टीच्या मध्येच आपल्या एक दुश्मनाला चाकूने भोगसून मारलं. व्लाडने फक्त त्यांना मारलंच नाही, तर त्यांच्या शरीरात भाले खुपसून संपूर्ण शहरात त्यांची धिंड काढली आणि त्यांना भर चौकात लटकवलं. व्लाड बाकीच्यांसाठी राक्षस होता, पण युरोपीय लोकांसाठी तो देवदूत होता. स्पेशली पोपने तर त्याला हिरो म्हणून संबोधलं. त्यानं ऑटोमन सैनिकांबरोबर एवढी क्रूरता केलेली की तुर्कांचे सैन्य युरोपात घुसण्यासाठी आता 10 वेळा विचार करू लागले. एका वेळेस त्याने 2 भावांना जिवंत उकळवलं होतं आणि त्याच्या परिवारांना त्याचं सूप पिण्यास दिलं. असंच त्याने तुर्की सैन्याच्या डोक्यात खिळे ठोकलेले, कारण त्याने आपली पगडी उतरवण्यास मनाई केली. युरोप आणि तुर्कीमध्ये त्याची दहशत अशी होती की त्याच्याविषयी कहाण्या सुरू झाल्या की व्लाड ड्रॅक्युला त्याच्या दुश्मनांच्या रक्तात ब्रेड बुडवून खातो. याचाच संबंध ड्रॅक्युला बरोबर जोडला गेला आणि ड्रॅक्युला नावाच्या कॅरेक्टरचा जन्म झाला. व्लाड ड्रॅक्युलाने फक्त 7 वर्ष वलेक्यावर राज्य केलं आणि त्याने या दरम्यान 80,000 लोकांना मारून टाकलं. मग अशा क्रूर ड्रॅक्युलाचा अंत झाला कसा? तर वर्ष 1462 मध्ये ऑटोमनने वलेक्यावर हमला केला. व्लाडने हंगरीला मदत मागितली, पण हंगरी तुर्कांशी वैर घेऊ इच्छित नव्हतं, म्हणून हंगरीच्या सेनेने त्यांना कैद केलं. त्यांच्या पत्नीची हत्या केली गेली आणि गादीवर त्यांच्या भावाला बसवलं गेलं. युरोपियन मिथ्यकांनुसार कैदेत राहून त्याने आपल्या दुश्मनांना श्राप दिला होता की ज्यांनी त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं त्यांचा सर्वनाश होईल. या श्रापाला खरं करण्यासाठी त्याला एक संधी पण मिळाली. तो कैदेतून पळून जाण्यास सफल झाला, पण 1 वर्षाच्या आतच तुर्कांशी लढता त्याचा मृत्यू झाला. तुर्कांनी त्याचे मुंडके पूर्ण कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तांबूल असंही त्याला म्हटलं जातं, त्या शहरात फिरवलं आणि सुलतान महमूदच्या पायाशी आणून ठेवलं. याच्या 3 शतकानंतर ब्राम स्टॉकरने एक नॉवेल लिहिलं, ज्याने ड्रॅक्युलाची कहाणी पूर्ण जगात पसरवली. खूप फिल्म्स बनले, खूप नाटके लिहिली गेली, पण स्टॉकरच्या ड्रॅक्युला आणि ऐतिहासिक ड्रॅक्युला यामध्ये खूप कमी समानता सापडतात. असंही म्हटलं जातं, व्लाड ड्रॅक्युलाची कब्र खोदण्यात आली तेव्हा त्याचं शरीर गायब होतं. त्याने एक श्राप दिला होता की मेल्यानंतर तो पुन्हा माघारी येईल आणि त्यांच्या दुश्मनांचा बदला घेईल. स्टॉकरचा ड्रॅक्युला पण असंच काहीसं करतो. दिवसभर तो त्याच्या कब्रमध्ये झोपतो आणि रात्र झाले की जागतो रक्त पिण्यासाठी. ड्रॅक्युलाची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू विषय हार्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.